हाय डिअर स्टुडंट्स, पाठीमागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मॅट्रिक्स इन्व्हर्स बाय ॲडजॉइंट मेथड बघितलेलं आहे. ओके, सो इन लास्ट लेक्चर वी डिस्कस्ड अबाउट inverse of matrix by adjoint method and solve some example on that point. Okay, so in this session we will continue matrix equation. Okay, so matrix equation म्हणजे काय बघूया. सो आपण क्रामर्स रूल बघितलंय. ओके, सो क्रामर्स रूल कशासाठी बघितलंय? फॉर सिस्टीम ऑफ इक्वेशन. येस, फॉर सिस्टीम ऑफ इक्वेशन. फर्स्ट I will explain that a1x plus b1y is equal to c1, a2x plus b2y is equal to c2. Okay, so this is what system of equation. Variables are 2 x and y, हे दोन व्हेरिएबल आहेत. ओके, आणि a1 b1 a2 b2 हे काय? इट इज द कोएफिशिएंट्स. ओके, and c1 c2 आर कॉन्स्टंट ऑन राईट हँड साइड. ओके, तर हे झालं सिस्टम ऑफ इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता हेच इक्वेशन आपण काय करू शकतो? बाय युजिंग मॅट्रिक्स वी कॅन रिप्रेझेंट दिस इक्वेशन. ओके, सो बघा, a1 b1 a2 b2 into xy is equal to c1 c2. एस, तर बघा, लक्षात येते का हे असं का लिहिलंय? दिस इज नथिंग बट व्हॉट? सिस्टीम ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोएफिशिएंट a1 b1 a2 b2. ओके, आणि हे काय झालं? कॉलम ऑफ व्हेरिएबल्स, आणि हे काय? कॉन्स्टंट ऑन राईट हँड साइड. बघा, आपण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसं करतो? फर्स्ट रो टू फर्स्ट कॉलम. ओके, सो मल्टिप्लाय करा. a1 इंटू काय भेटेल? x प्लस b1 इंटू वाय इज इक्वल टू इक्वालिटी ऑफ मॅट्रायसेस. ओके, सो हे मल्टिप्लाय करून दाखवतो तुम्हाला. हे काय येईल बघा? a1 इंटू x प्लस b1 इंटू वाय. येस, b1 इंटू वाय. नेक्स्ट सेकंड रो मल्टिप्लाय करा. a2 इंटू काय येईल? x प्लस b2 इंटू वाय. राईट हँड साईडला काय आहे? c1 c2. ओके, सो दोन मॅट्रिक्स इक्वल केव्हा असतात? जर का त्यांची करस्पॉन्डिंग कोएफिशिएंट काय असायला पाहिजेत? इक्वल. ओके, सो बघा, हे कम्पेअर करा. काय भेटतो आपल्याला? a1x प्लस b1y इज इक्वल टू c1, म्हणजेच हा इक्वेशन भेटतोय. येस, त्याचप्रमाणे हे बघा, a2x प्लस b2y इज इक्वल टू c2, म्हणजेच हा इक्वेशन. म्हणजे काय करतोय आपण? सेम इक्वेशन वी कॅन राईट इन टू फॉर्म ऑफ, येस, व्हॉट? ax इज इक्वल टू b किंवा ax इज इक्वल टू c असं म्हणलं तरी चालेल. म्हणजे हे सेम इक्वेशन आपण काय करतोय? मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये रिराईट करतोय. ओके, हे झालं 2/2 साठी. त्याचप्रमाणे 3/3 साठी बघा. येस, a1x प्लस b1y प्लस c1z इज इक्वल टू d1, a2x प्लस b2y प्लस c2z इज इक्वल टू d2, a3x प्लस b3y plus c3z is equal to d3. These are what? System of three equations in three variables. Okay, हेच थ्री इक्वेशन आपण मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कसं लिहितो बघा. फक्त सिंपल आहे. हे जे कोएफिशिएंट जे आहेत ते कोएफिशिएंट फक्त मॅट्रिक्स मध्ये लिहायचे. a1 b1 c1. हा कोएफिशिएंट काय? a2 b2 c2. हा काय आहे? a3 b3 c3. आणि हे काय आहे? एक्स वाय झेड. एक्स वाय झेड हे काय आहेत? व्हेरिएबल्स आहेत. ओके, इज इक्वल टू राईट हँड साईडला काय? d1 d2 d3. ओके, म्हणजे दिलेले सेम इक्वेशन आपण काय करतो?
मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहू शकतो. दिस फॉर्म इज कॉल्ड एज व्हॉट? AX इज इक्वल टू B. ओके, वेअर ए हा काय असतो? ए इज नथिंग बट दिस मॅट्रिक्स. ओके, त्या मॅट्रिक्सला काय म्हणूया आपण? मॅट्रिक्स ऑफ कोइफिशियंट. ओके, त्यानंतर एक्स म्हणजे काय? इट इज द कॉलम ऑफ व्हेरिएबल्स. आणि बी इट इज द कॉलम ऑफ कॉन्स्टंट ऑन राईट हँड साइड. ओके, लक्षात येते? सो द गिवन इक्वेशन वी कॅन राईट इन दिस फॉर्म. विच फॉर्म? AX इज इक्वल टू B. त्यालाच काय म्हणतो आपण? मॅट्रिक्स फॉर्म. ओके, लक्षात येते सगळ्यांच्या? तर आता हा मॅट्रिक्स फॉर्म मध्ये इक्वेशन आपल्याला काय करता येतो? रिप्रेझेंट करता येतो. त्यामुळे ह्याला काय म्हणतो आपण? इट इज कॉल्ड एज मॅट्रिक्स इक्वेशन. द गिवन इक्वेशन वी कॅन रिप्रेझेंट in the form of matrix. Okay, so this is nothing but what? System of equation in two variables. Okay, and this is what? System of equation in three variables. Okay, आता आपण बघूया solution of simultaneous equation by matrix inversion method. Okay, yes. Okay, the solution of simultaneous equation by matrix inversion method म्हणजे दिलेले सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला बाय युजिंग काय करायचंय? मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड सॉल्व्ह करायचंय. ह्याच्या अगोदर आपण कशाने सॉल्व्ह केलं आठवते? येस, फॉर 2x2 अँड 3x3 वी युज्ड क्रॅमर्स रूल. ओके, सो द सेम सिस्टम ऑफ इक्वेशन नाउ वी आर सॉल्विंग बाय युजिंग मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. ओके, so काय मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड? येस, कॅन आय राईट नाउ डायरेक्टली? सो AX इज इक्वल टू B हे काय? दिलेलं मॅट्रिक्स इक्वेशन आहे. म्हणजे दिलेलं सिस्टम ऑफ इक्वेशन आपण कशामध्ये लिहिलंय? AX इज इक्वल टू B या फॉर्म मध्ये. ओके, सो आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे नेमकं कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे? येस, कॅन आय राईट वन्स अगेन? येस, A इज नथिंग बट व्हॉट? इट इज द मॅट्रिक्स ऑफ कोइफिशियंट. ओके, कॅपिटल X म्हणजे काय? कॉलम ऑफ व्हेरिएबल्स. येस, नेक्स्ट B म्हणजे काय? इट इज द कॉलम ऑफ कॉन्स्टंट ऑन राईट हँड साइड. ओके, सो इथंपर्यंत लक्षात येते सगळ्यांच्या? येस, तर AX इज इक्वल टू B ह्या इक्वेशनला आपल्याला काय सोल्युशन काय फाइंड आउट करायचं? सोल्युशन म्हणजे आपल्याला X ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके, सो ह्या इक्वेशन वरनं X हे कसं आपण ऑब्टेन करू शकतो? येस, मल्टिप्लाय 1 बाय A इनवर्स फ्रॉम लेफ्ट हँड साइड. ओके, सो मल्टिप्लाय 1 बाय A इनवर्स फ्रॉम लेफ्ट हँड साइड. हे लक्षात ठेवा, कारण लेफ्ट हँड साइडला मल्टिप्लाय केल्यावरती काय लिहितं? A इनवर्स इंटू AX आणि इकडे काय येईल? A इनवर्स इंटू B. ओके, so matrix multiplication is what it is? Yes, it is associative. Yes, yes, as matrix multiplication is associative. हे कसं लिहू शकतो आपण? A inverse into A into X is equal to A inverse B. ओके, पण A inverse into A ह्यांचा मल्टिप्लिकेशन काय असतो? इट इज आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू X इज इक्वल टू A इनवर्स B. ओके, लक्षात येते सगळ्यांच्या? येस, आणि I इंटू एक्स कोणत्याही मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्सनं मल्टिप्लाय केला की त्याचा प्रोडक्ट काय येतो? ॲज इट इज द मॅट्रिक्स ओरिजिनल X. ओके, इज इक्वल टू A इनवर्स B. सो X म्हणजे काय? इथं कॉलम ऑफ अननोन किंवा कॉलम ऑफ व्हेरिएबल्स. ओके, सो हेच आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचं होतं. कॉलम ऑफ अननोन, इट इज गिवन बाय व्हॉट?
ए इनवर्स बी. सो मॅट्रिक्स इन्व्हर्शन मेथडनं जर का सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे असतील तर काय लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला, एक्स इज इक्वल टू ए इनवर्स बी, वेअर ए म्हणजे काय असतो, ए इज नथिंग बट व्हॉट, इट इज द मॅट्रिक्स ऑफ कोइफिशियंट. ओके. व्हॉट इज बी, बी इज कॉलम ऑफ कॉन्स्टंट ऑन राईट हँड साइड. ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन घ्यायचा तर आपल्याला काय भेटेल, अननोनचे व्हॅल्यूज. ओके. सो नाउ वी विल सॉल्व एक्झाम्पल ऑन दिस. ओके. एक्झाम्पल फर्स्ट, using matrix inversion method solve the following system of equation. Okay, so equation काय दिलंय बघा, 3x plus 2y plus 2 equal to 0 and second equation x plus 4y equal to 6. ओके. सो आता दिलेले इक्वेशन अगोदर काय करायचे, स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून घ्यायचे. सो आय एम रिरायटिंग द गिवन इक्वेशन. फर्स्ट इक्वेशन कसं लिहितोय बघा, 3x plus 2y is equal to -2. सो दिस इज माय फर्स्ट इक्वेशन. व्हॉट इज सेकंड इक्वेशन, काय केलं फर्स्ट इक्वेशन मध्ये लक्षात येते सगळ्यांच्या, जस्ट आय शिफ्टेड +2 ऑन राईट हँड साइड, इट बिकम्स व्हॉट, -2. ओके. And second equation as it is because it is in standard form, so it is what, x plus 4y is equal to 6. Okay, so here what is the matrix of coefficient, I am writing matrix of coefficient. It is what, just take coefficient of x and y. Okay, so it is what, coefficient of x 3, here coefficient of y 2, here coefficient of x is 1. ओके. काय नाही आहे म्हणजे काय असेल त्याचं कोएफिशियंट 1, इथं काय असेल 4. येस. व्हॉट इज मॅट्रिक्स ऑफ अननोन्स और कॉलम ऑफ व्हेरिएबल्स, इथं काय बघा, प्रत्येक वेळेस सेमच असतील असं नाहीये, काही वेळेस A1 A2 असं सुद्धा असू शकतील. ओके, सो गडबडून जायचं काय कारण नाहीये. अँड व्हॉट इज मॅट्रिक्स ऑफ, आणि बी इज इक्वल टू काय लिहितं, येस कॉन्स्टंट बघा राईट हँड साइडला काय आहे, -2 6. ओके. तर आता सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय आपल्याजवळ, येस सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय, कॅपिटल एक्स इज इक्वल टू ए इनवर्स बी. ओके. सोल्युशन गिवन बाय मॅट्रिक्स इन्वर्जन मेथड, मॅट्रिक्स इन्वर्जन मेथड काय येतो, एक्स इज इक्वल टू ए इनवर्स बी. ओके. म्हणजे आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं इथं, मॅट्रिक्स ए चा इनवर्स. ओके. तर सुरुवातीला आपण मॅट्रिक्स ए चा इनवर्स फाइंड आउट करूया. येस येस, हे इक्वेशन 1 म्हणायला. येस, ॲज्युम दिस 1. सो ए इनवर्स इज इक्वल टू, फॉर्म्युला काय ए इनवर्सचा, 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. ओके. सो व्हॉट इज डिटर्मिनंट ऑफ ए, येस ह्याच्यावरनं मी डिटर्मिनंट ऑफ ए लिहू डायरेक्टली. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू, इट इज बार ब्रॅकेट ऑफ 3 2 1 4. हा मॅट्रिक्स फक्त कशामध्ये कन्वर्ट केला, डिटर्मिनंट मध्ये, इज इक्वल टू, येस व्हॉट इट इज, जस्ट मल्टिप्लाय diagonal means 3 into 4 12 minus anti-diagonals means 2 into 1 2, it is what, 10. So determinant is 10. Now we have to calculate what, adjoint of A. So adjoint of A calculate करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल, cofactor we have to find out. Okay, so cofactor of first element. So just row this, delete this row and column, and again we required what, determinant of sign, it is what, plus minus minus plus. Okay, so now cofactor of this first element. So for cofactor of this first element is what, delete this row and column, you will get 4. And what is corresponding sign, it is plus, so it is what, plus 4. Cofactor of second element 2, delete this row, this column, you will get what, 1.
So what is the sign of this position? It is minus. So it is what? Minus 1. Cofactor of C2 1 means this element. काय? हा पूर्ण कॉलम हा रो डिलीट करा. तर काय भेटतं तुम्हाला? 2. आणि याची पोझिशन बघा इथं काय इथं मायनस. सो इथं काय आला? -2. Next C22. C22 means yes, delete this row, this column, you will get 3. And what is the sign? Plus. So इथे काय आलं? +3. So therefore cofactor matrix of A is equal to काय आलं? Cofactor matrix of A, just write down matrix 4 -1 -2 3. ओके, कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ ए. आणि ॲडजॉईंट काय येईल मग? त्याचा ट्रान्सपोज घ्या. ॲडजॉईंट ऑफ ए इज इक्वल टू जस्ट टेक ट्रान्सपोज ऑफ दिस, म्हणजे काय आलं? 4 -1 -2 3. ओके, आता आपण काय 2 मध्ये पुटअप करूया. इक्वेशन नंबर 2 मध्ये इनवर्स फाइंड आउट करण्यासाठी. येस, सो ए इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आहे? येस, इट इज 10. And what is adjoint? 4 -2 -1 3. Okay, so this is what A inverse. Yes, तर आपलं सोल्युशन काय बघा? फ्रॉम इक्वेशन 1 सोल्युशन काय? A inverse into B. Okay, so from 1 x is equal to A inverse into B. So what is A inverse? Yes, A inverse काय इथं? 1 upon 10 4 -2 -1 3 into B. B काय आहे बघा? कॉलम ऑफ कॉन्स्टंट किंवा कॉलम ऑफ कॉन्स्टंट ऑन राईट हँड साइड. इट इज व्हॉट? -2 6. येस, तर हा 1/10 आपण असंच ठेवूया. हा शेवटी मल्टिप्लाय करू. अगोदर ह्या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन घेऊया. ओके, सो काय येईल बघा? ह्या मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन 1/10 ॲज इट इज. येस, सो 4 into -2 काय येतोय? -8. -2 into 6 -12. ओके, नेक्स्ट -1 into -2 काय येतो? 2. 6 into 3 18. ओके, सो काय आला हा? 1/10 ॲज इट इज. येस, -8 -12 -20. 2 + 18 + 20. आता बाहेर कशाला मल्टिप्लाय करायचं आपल्याला? येस, 1/10 न मल्टिप्लाय करायचं. 1/10. सो एक्स म्हणजे काय असतो? आता एक्स म्हणजे लिहू मी इथं. एक्स इज नथिंग बट व्हॉट? इट इज द कॉलम ऑफ XY इज इक्वल टू. येस, 1/10 न ह्याला मल्टिप्लाय करा. 1/10 न ह्याला मल्टिप्लाय केल्यावर काय येईल? -20/10 म्हणजे काय आला? -2. आणि 20/10 +2. ओके, लक्ष येते? म्हणजे XY ची व्हॅल्यू काय आली? -2 2. सो कम्पेरिंग कोइफिशियंट काय भेटेल आपल्याला? x इज इक्वल टू -2 अँड y इज इक्वल टू +2. का कम्पेअर करतो आपण? बिकॉज टू मॅट्रिक्स इक्वल इफ अँड ओनली इफ देअर करस्पॉन्डिंग कोइफिशियंट्स आर इक्वल. ओके, सो देअरफॉर बाय कम्पेअरिंग कोइफिशियंट काय भेटतो आपल्याला? x इक्वल टू -2 आणि y इक्वल टू 2. सो दिस इज द सोल्युशन फॉर गिवन सिस्टीम ऑफ इक्वेशन. आर यू गेटिंग माय पॉइंट? येस, ओके. नेक्स्ट एक्झाम्पल. a plus b plus c equal to 3, a plus 2b plus 3c equal to 4, a plus 4b plus 9c equal to 6. हे पण इक्वेशन आपल्याला कशाने सॉल्व करायचे? बाय युझिंग मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. ओके, सो लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेस व्हेरिएबल XYZच असेल असं नाहीये. देर मे बी डिफरंट कॉन्स्टंट ABC. ओके, देर मे बी डिफरंट व्हेरिएबल्स ABC और A1 A2 A3 असे कोणतेही व्हेरिएबल तिथं असू शकतात. ओके, सो आय एम रिरायटिंग दिस इक्वेशन इन स्टँडर्ड फॉर्म. येस, इट इज व्हॉट?
A plus B plus C equal to 3. Next, A plus 2B plus 3C equal to 4. Next, A plus 4B plus 9C is equal to 6. So you can write this as a considered equation. ओके. सो हे इक्वेशन काय केले आपण, दिलेले इक्वेशन रिराईट करून घेतले. ओके. ओके. सो नाउ आय एम रायटिंग दिस इक्वेशन इनटू मॅट्रिक्स फॉर्म. ओके. सो मॅट्रिक्स फॉर्म मध्ये काय येईल बघा, फक्त कोएफिशियंट लिहितो. एबीसी चे काय आहेत 1 1 1. सेकंड रो मध्ये काय आहेत 1 2 3. थर्ड रो मध्ये काय आहेत 1 4 9. ओके. सो नाउ व्हेरिएबल्स काय आहेत इथं लक्षात ठेवा. इथं व्हेरिएबल्स आहेत ए बी सी इज इक्वल टू what is constant on right hand side, it is 3 4 6. okay, so हे सुद्धा तुम्ही असं लिहू शकता, that is ax is equal to b. okay, yes, लक्षात येते सगळ्यांच्या. where yes, where a is what, matrix of coefficient, matrix of coefficient. yes, x is equal to matrix of unknowns and b is equal to matrix of constant on right hand side. yes, आता आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करायचे, म्हणजे सोल्युशन ऑफ सिस्टम ऑफ इक्वेशन, सिस्टम ऑफ इक्वेशन बाय मैट्रिक्स इन्वर्जन मेथड, मैट्रिक्स इन्वर्जन मेथड इज गिवन बाय, कसं घेतो आपण, x इज इक्वल टू a inverse b. okay, so write down this as a 1. yes, so first we have to calculate a inverse. okay, so what is the formula for a inverse? yes, we have a inverse is equal to, it is what, 1 upon determinant of a into adjoint of a. yes, so what is a, I can calculate determinant of a is, yes, determinant of a is equal to, इथं मी लिहितोय directly, it is what, 1 1 1 1 2 3 1 4 9 is equal to, yes, it is what, 1 into minor of 1, minor of 1 किती येतं बघा, 9 into 2 18 minus 12, 18 minus 12 6 minus 1, minor of middle 1 काय येतो, 9 minus 3, 9 minus 3 it is 6 plus 1 into last 4 minus 2, 4 minus 2 is 2, this plus 6 minus 6 get cancels, so determinant is what, 2. आता आपल्याला काय काढायचंय, cofactor. yes, cofactor matrix of A. so I am taking position wise, so cofactor element of first C11 काय येतो बघा, आत्ताच काढलेलं होतं आपण, इथं काय येतो 1 चा कोफॅक्टर. yes, डिटर्मिनंट ऑफ साइन पण आपल्याला काढायचं अगोदर. सो कॅन आय राईट हियर डिटर्मिनंट ऑफ साइन, आय एम रायटिंग हियर प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. ओके, दिस इज वॉट डिटर्मिनंट ऑफ साइन. फर्स्ट एलिमेंटचा आपल्याला काय काढूया आपण, कोफॅक्टर. yes, so delete this row, this column, it is what, 9 into 2 18, 18 minus 12 6, so 6 into this sign, so this is what, plus 6. next C12 second element चा cofactor काय येतो, 9 minus 3, 9 minus 3 6, so 6 with sign minus, so it is what, minus 6. yes, next C13. yes, yes, so last element चा cofactor काय येईल बघा. yes, so delete this row and column, it is 4 minus 2, 4 minus 2 is 2, त्याचा साइन काय प्लस, सो इथं काय आलं 2. yes, त्याचप्रमाणे
C21 म्हणजे ह्या एलिमेंटचा कोफॅक्टर. येस, डिलीट दिस रो, दिस कॉलम. इट इज व्हॉट? 9 minus 4. 9 minus 4, 5 with minus sign. So it is minus 5. C22. So ह्या एलिमेंटचा कोफॅक्टर. हा रो हा कॉलम डिलीट करा. 9 minus 1. So 9 minus 1 काय येईल? 8. 8 with plus sign. So it is 8. C23 काय येईल? C23 हा रो हा कॉलम डिलीट. It is what? 4 minus 1. So 4 minus 1, it is 3. 3 with minus sign, so it becomes minus 3. Okay. Next, C31. So ह्या एलिमेंटचा कोफॅक्टर. हा रो हा कॉलम डिलीट केला. हा काय येईल? 3 minus 2. 3 minus 2, 1. 1 with plus sign. Next, C23. हा रो हा कॉलम डिलीट करा. काय येईल? 3 minus 1. 3 minus 1, 2 with minus sign. So it is minus 2. Next, C33. Yes. म्हणजे हा लास्ट एलिमेंटचा कोफॅक्टर. हा पूर्ण रो हा कॉलम डिलीट करा. काय येईल? 2 minus 1. It is 1 with plus sign. So it is 1. Okay. So therefore, cofactor matrix of A, cofactor matrix of A is equal to काय येईल बघा इथं. येस. सो ॲज इट इज फक्त मॅट्रिक्स लिहायचं याचा. 6 minus 6, 2 minus 5, 8 minus 3, 1 minus 2, 1. ओके. सो ह्याच्यावरनं आपण डायरेक्टली ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स लिहू शकतो. ओके. सो दिस इज राईट डाऊन दिस ॲज अ इक्वेशन नंबर 2. सो फ्रॉम 2 A इनवर्स इज इक्वल टू डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती काढली बघा. येस. सो दिस इज वॉट डिटर्मिनंट व्हॅल्यू. इट इज 2. सो 1/2 ॲडजॉइंट ऑफ ए. ॲडजॉइंट ऑफ ए म्हणजे ह्याचा मी डायरेक्टली इथं ट्रान्सपोज लिहिणार आहे. सो इथं ट्रान्सपोज काय येईल? येस, राईट डाऊन दिस रो इंटू कॉलम. 6 minus 6, 2. हा रो कॉलममध्ये लिहा. -5, 8 minus 3. हा रो परत कॉलममध्ये लिहा. 1 minus 2, 1. सो दिस इज व्हॉट? ए इनवर्स. सो आता काय करायचं? फक्त आपल्याला इक्वेशन नंबर 1 मध्ये ए इनवर्सची व्हॅल्यू पुटअप करायची. ओके. लक्षात येते सगळ्यांच्या? ए इनवर्स फाइंड आउट केलंय. आता कॉन्स्टंटची व्हॅल्यू किंवा व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी इक्वेशन 1 मध्ये ए इनवर्स आणि बी ची व्हॅल्यू आपण पुटअप करूया. येस. सो फ्रॉम इक्वेशन 1 काय इक्वेशन 1? येस. सो फ्रॉम इक्वेशन 1 x इज इक्वल टू ए इनवर्स बी. ओके. सो x इज इक्वल टू ए इनवर्स आपण कॅल्क्युलेट केलाय. तो काय आहे? 1/2 6 minus 5, 1 minus 6, 8 minus 2. Yes. 2 minus 3, 1. Okay. Into b. So b काय आहे बघा? b means what? Constant of, yes, on right hand side. It is what? Yes. So b is nothing but this matrix. Okay. 3, 4, 6. So I am writing here matrix b. It is what? 3, 4, 6. 3, 4, 6. Okay. आता आपण हे सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. ओके. सो विच इज इक्वल टू, येस, राईट डाऊन दिस 1/2 ॲज इट इज. आपण अगोदर हा रो या कॉलमला मल्टिप्लाय करूया. काय येतं बघा. 6 into 3, 18. -5 into 4, -20. +1 into 6, इट इज वॉट? 6. येस. लक्ष येते सगळ्यांच्या? नेक्स्ट सेकंड रो. -6 into 3, -18. Yes. 8 into 4, it is +32. -2 into 6, -12. Yes. Next third row multiply करा आता. 2 into 3, 6. -3 into 4, -12. +1 into 6 काय आला? 6.
ओके इज इक्वल टू 1/2. आता बघा हे 18 - 2 किती येते -2 प्लस 6 सो इट इज वॉट 4. येस नेक्स्ट -18 प्लस 32 इट इज वॉट +14 +14 -12 +14 -12 काय आला +2. नेक्स्ट yes it is what 6 - 12 -6 -6 plus 6 it is 0. ओके सो हा 1/2 न मल्टिप्लाय करून घेऊया. सो 1/2 न मल्टिप्लाय केल्यावर काय भेटेल आपल्याला 4/2 2 2/2 1 0/2 0. सो हा झाला राईट हँड साईडचा सिम्प्लिफिकेशन. लेफ्ट हँड साईडला कॅपिटल एक्स म्हणजे काय होता इट इज ABC. ओके so this is what left hand side. So comparing coefficient का कम्पेअर करू शकतो आपण सांगितलं मी तुम्हाला ऑलरेडी. कारण दोन मॅट्रिक्स इक्वल असतील केव्हा असतात जर का करस्पॉन्डिंग कोएफिशियंट इक्वल असतील तर. सो बाय युझिंग दॅट सो कम्पेअरिंग कोएफिशियंट करस्पॉन्डिंग कोएफिशियंट ए इक्वल टू व्हॅल्यू काय आली 2 बी इक्वल टू 1 सी इक्वल टू 0. ओके सो लक्षात येते. इन दिस वे वी कॅन सॉल्व द सिस्टीम ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन by using matrix inversion method. ओके सो अशा प्रकारे आपण मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड यूज करून सिस्टम ऑफ इक्वेशन सॉल्व करू शकतो. येस सो मॅट्रिक्स ह्या चॅप्टरचा इथं एंड झालेला आहे. आता आपण पुढचा जो चॅप्टर आहे पार्शल फ्रॅक्शन तो नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत पार्शल फ्रॅक्शन. ओके सो नेक्स्ट पॉइंट वी विल कंटिन्यू इन नेक्स्ट लेक्चर which is what partial fraction. Okay so thank you so much for this session.